थल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुरनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली की जय. नायकं साकरेण सुतमेषां सान्निध्यं जीवाक्तावन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं नायकं वन्दे भवन्तः श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं शिवनामज्ञानवाणीकदक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदांगुरुश्री पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली की जय. श्री गुरुनाथ गुरुनाथ मी अपराध. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि त्यामध्ये भगवंताची वाणी अजून ऐकतात. भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे ते म्हणजे गीता आहे. आणि गीतेतला भावार्थ आहे. गीतेच्या शब्दापासून सार आहे ते सुख आहे. सुख त्याला साराला सुख नाव द्यावं आपण. ते सार म्हणजे बुद्धीला गीतेचा भावार्थ कळणं. गीतेतून भगवंताला काय सांगायचं आणि मनानं कसं बदलायचं. गीतेच्या बोधानं मनाचं परिवर्तन आहे. मनाचं परिवर्तन म्हणजे 2 मिनिटं ऐका आणि आपण विचार येऊ की जी बद्धता आहे, जो संबंध आहे कोट्याचा, तो संबंध बदलतो आणि संबंध खऱ्याचा होतो गीतेमुळं. खरा हा परमात्मा आहे, खोटा अनात्मा आहे. जेव्हा श्रवणाच्या माध्यमातून भक्तीच्या शक्तीतून साधक भगवंताकडे जायचा प्रवास सुरू होतो. बुद्धीचा, पायाचा नाही, बुद्धीचा प्रवास म्हणतात. ती देहाकडे न जाता, ती जगताला न पाहता, विषयाला न धरता अलिप्त होते आणि ईश्वराला जाणता जाणता ईश्वराकडे राहते आणि ईश्वर होते अंतिम टप्प्यात. हे गीतेमुळे झालेलं अंतःकरणाच्या वृत्तीचं परिवर्तन आहे बेटा. हे भगवंताला सांगायचं प्रत्येक साधकाला, प्रत्येक जीवात्म्याने कळून द्यायचं की तुम्ही देह नाही आणि तुम्हाला जन्म नाही आणि मृत्यू पण नाही. मग जन्म मृत्यू का रे समोर आमच्या? मला जन्म आहे, मला मृत्यू आहे, मी मरणार आहे, मी जाणार आहे, हा भाव का तयार होतो? वेदामुळं, अविद्येमुळं, वृत्तीने केलेल्या देहाच्या संबंधामुळं, उपाधीला सत्यत्व दिल्यामुळं. हे 4 पॉइंट फार महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे. की ज्या या बोधातून आपण सावध होतो. आधी बेसावध असतो आपण. आपण बेसावध तर अविद्येमुळं आपण देहाला माझं म्हणतो आणि जगाला प्रेम करतो आणि दृश्याला खरेपणा देतो. हा भ्रम सिद्ध होतो. म्हणून भ्रम संपवणं आणि वृत्ती जागृत करणं, अंतःकरण देहातून अलग होणं आणि भगवंतात लीन होणं, आत्मदर्शन घेणं आणि स्वतःला स्वतः पाहणं, त्याला आत्मदर्शन म्हणतात. वेदाच्या भाषेत, वैदिक भाषा ही व्यवहारिक नाही. हे बोलणं करणं चालणं ही व्यावहारिक भाषा. पण जे अंतःकरण भगवंताला स्पर्श करतं,
जे मन मन न राहता ईश्वरामध्ये तदाकार होता, ज्या बुद्धीला भगवंताचा सानिध्य येत आणि ती भगवंताचा सानिध्य घेऊन भगवंतात लीन होती, पुन्हा बाहेर येत नाही. त्याला आत्मसिद्धी म्हणतात, त्याला मोक्ष प्राप्ती म्हणतात, त्याला स्वतःची अनुभूती म्हणतात, त्याला साधकाची सिद्धता म्हणतात, त्याला स्वची ओळख म्हणतात, त्याला गीतेचं स्वारस्य म्हणतात, त्याला ओवीचं फल म्हणतात, अध्यात्माचा कस म्हणतात, ज्ञानाचा रस म्हणतात आणि स्वतःला जाणण्याची कसोटी म्हणतात बुद्धीची. जगताला जाणणं ही हा बेटा, जगताला जाणणं हा त्रिपुटीच्या संबंधित मला कळत नाही बेटा. अचानक तब्येत बिघडली तर माऊलीला प्रार्थना केली, माझी ज्ञानेश्वरी होऊया. म्हणून मी कालचा आठवडे गडबड होती, काल काम होतं घरात, तो बाब सोडा आणि मन ईश्वराकडे सहज येत आणि ते आपल्या पदावर राहत, त्याला आत्मधन नाव येत. हे आपलं धन आहे बेटा, समजून घ्या. प्रत्येक जीवांना, प्रत्येक साधकाला ही कळकळीची विनंती आहे की आमचं धन कोणतं अध्यात्म आहे, आमचं ज्ञान कोणते ब्रह्मज्ञान आहे, आमची खून कोणती वेदाची आहे, आणि आमचा संग साधूचा आहे, आणि आमचा रंग ज्ञानाचा आहे, आमचा अनुभव सुखाचा आहे, आणि आमचा बोध वेदाचा आहे, आमचं ओळख स्वरूपाची आहे, आमची टप्पा शेवटी स्थिती आनंदाची आहे. पॉइंट लक्षात ठेवा. त्या पॉइंट आपल्या जगण्याचे की आपली शिडी आहे, त्या ठिकाणून भगवंताकडे आपला बुद्धीचा प्रवास आहे, तो अनुभवले. गीतेच्या श्लोकातून जी पावर येते आणि अध्यात्मातून जो रस्ता मिळतो बुद्धीला, त्या वाटेने ईश्वराकडे जावं लागते. ते अध्यात्म, तिला तो कळतो ते श्रवण, आणि तो मिळतो ते साधू. साधूकून नव्हतं परमात्मा, हे लक्षात ठेवा. न नात्याकून, न घराकून, न प्रॉपर्टीकून, न पोराकून, न जावयाकून, न सुनाकून, तो नाही मिळत, स्वतःला नाही कळत. परमात्मा स्वतःच्या बुद्धीने कळण्याचा विषय नाही बाबांनो. तो साधूच्या संगती, श्रवणाच्या भक्तीत, आपल्या अंतःकरणाच्या शक्तीत तो मिळतो. आधी कळतो आणि मग मिळतो. लक्ष देऊन ऐका श्रवण. त्याला धन म्हणते. कशासाठी म्हणते हे पण जाग ठेवा, जर बुद्धी असेल तर. निर्बुद्ध लोकांसाठी श्रवण नाही आमचं. ज्यांना तरुण जायचंय, ज्यांना मुक्त व्हायचंय, ज्यांना भगवंतापाशी राहायचं, त्यांना श्रवणात यायचं. संसारिक लोकांनी इथून हटायचं. सत्यवाच आहे. ज्याला संसार प्रिय, ज्याला देहाचा संबंध ठेवायचा आहे, त्यांना श्रवणात नाही थांबायचं. खुशाल संसार करायचा, खुशाल विषय भोगायचे, खुशाल देहाला माझं म्हणायचं, खुशाल. आमचे नाव नाही. पण ज्यांना मुक्तीचं व्हायचं, त्यांना भगवंताला भेटायचंय, ज्याला अज्ञानातून उठायचंय, ज्याला ठेवायचंय, तर थांबायचंय, बाकीने निघून जायचंय. भाषाकडे काही पण सत्य आहे का नाही? हो माऊली, अगदी सत्य. ज्यांना संसार प्रिय, ज्यांना अभिमान आहे देहाचा, त्यांना श्रवणात येऊन फायदा नाही. ज्यांना भगवंताला भेट द्यायची, ज्यांना आयुष्य सार्थकी लावायचं, ज्यांना हातात परमार्थ पकडायचा, ज्याला मोक्ष गाठायचा, ज्याला आत्मसिद्धी करायची, ज्याला भक्ती करायची, ज्याला भगवंताला प्रगट करायचं, त्यांना श्रवणात यायचं, बाकीच्यांना नाही. नो एंट्री.
रामकृष्ण हरिताई साष्टांग दंडवत गुरुमाऊली. हो ताई. ज्ञानेश्वरी हा विषय काही कथा नाहीये, कथानक नाहीये. हे जीवनाचं भाग्य आहे. जीवनाचं भाग्य बदलते आपल्या आयुष्याचं. इथं सुवर्ण काल आहे हा श्रवणाचा. माध्यम साधू आहेत आणि संबंध ईश्वर आहे. ते नाही तिचा संबंध ईश्वर आहे, ते नाही. हे कळणं हा वेद आहे आणि सांगणं हे गुरु आहेत. समजून घेणं हे वृत्ती आहे आणि अनुभवणं हे अंतःकरण आहे. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंड सद्गुरु माऊली. हा वेद आहे, बडबड नाहीये. नाही, इथं अनुभवाची मांडणी आहे. इथं अज्ञानाला सांडायचंय. इथे वेदाला हृदयात ठेवायचंय. जगाला नाही, द्रष्टाला नाही. हृदयात कोणाला साठवावं? साठविला हरी. दिव्य हृदय मंदिरे. हरीला साठवायचंय. हरीला शोधायचंय, ओळखायचंय. हरिरूप बनायचंय, देहरूप नाही. एवढं कळून घ्यायचंय. त्यासाठी श्रवण आहे, त्यासाठी ओवी आहे, यासाठी गीता आहे, यासाठी साधू आहेत, यासाठी श्रवण आहे, यासाठी ही साधना अत्यंत महान आहे. श्रवणाची साधना याच्यासारखं जगात ही साधन नाही. हे आमचं धन आहे. हरी वासुदेव हरी साष्टांग दंडवत कोटी कोटी साष्टांग दंडवत. आमचं धन आहे. इथं मन सावध होत आहे, इथं अज्ञान भस्म होत आहे, इथं रामाला प्रगट होता येतं, बुद्धीला तिथं राहता येतं. हे श्रवण आहे. श्रवण शेणाचं सारवण नाहीये. श्रवण सारवासारवी नाही. इथं झाकाझाकी नाही. इथं भगवंताचं प्रगटीकरण आहे. जो तुमच्या सोबत आहे तो प्रगटणार आहे. जो तुमच्या अवतीभोवती आहे त्याच्याशी तुमचा संबंध होणार आहे. दृश्य चित्तातून जाणार आहे. अज्ञान भस्म होणार आहे. वृत्ती भगवंताकडे एकरूप होणार आहे. ते रामरूप होणार आहे. श्रवणाने श्रवणानं होणार आहे. म्हणून ज्या दिवशी श्रवण नाही त्या दिवशी फक्त एक दिवस एक वर्षासारखा कटला. साधना तत्पर असते. त्याचं वैभव हृदयात सांडलं जातं. हृदय मंदिर होतं, तिथं हरीला बोलवावं लागतं आणि ते हरी तिथं राहतो, प्रगट होतो. तो साधू ठरतो, तो संत महात्मा असतो. बाकी नाही बरं. बाकीला साधू संत तुम्ही म्हणा, आम्ही नाही. जिथं साधना, जिथं तपस्या नाही, जिथं लोकांसाठी तळमळ नाही, कळकळ नाही, फक्त मळमळ आहे, ते जमत नाही. आपले ध्येय, आपली साधना, आपलं वर्म, आपले श्वास फक्त श्रवणासाठी असावेत. आणि असा साधू भेटावा की जो फक्त परमार्थासाठी जगतो आणि भगवंतालाच बघतो, जो अध्यात्मामध्ये जगतो, जो स्वतःला स्वतः जाणतो, तो संत बनतो. साष्टांग दंडवत माऊली. बाकी साधू तुम्हाला ओळखता येत नाही, ते तुमची भाषा आहे, ते तुम्ही बघत बसा. आम्हाला नाही कळाले, वर्म मिळाले. आम्हाला साधू संत कळतात, संसारी कळत नाहीत. ढोंगी ते न कळायले बरे, न कळायले बरे. काय होतो त्यांचा? त्यांना तुम्हाला वाटलं आम्ही फसवलं, आम्ही खूप चालाक आहेत. असतात तुमच्या पैसे ठेवा ती चालाकी हुशारी.
आम्हाला लागतच नाही तुमची हुशार. आम्हाला साधक आवडतात, जे साधूला जीव लावतात, फसवतात ते नाही. बिलकुल नाही. म्हणून हुशारी संसारिकाची तिथंच ठेवायची, आमच्यापाशी दाखवायची नाही, राबी नाही. आमच्यापाशी दाखवायचं अनुवाद, चिंतन, आपल्या अवस्था बदलणं, साधूपाशी नम्र राहणं, उलट उत्तर न देणं, क्रॉस न करणं, तर आशीर्वाद मिळत असतो, नाहीतर नाही. उंच भाषा गुरुपाशी चालत नसते, कदापि नाही. कारण साधू गुरु देवाचा देव असतो, त्याची प्रतिष्ठा जपावी लागते, त्याची लेवल गाठावी लागते, आणि त्याला शरण जावं लागतं, तेव्हा ते वर्म हातात देतात. कळालं की नाही? ते कळत मला कसं करते कळून शके. समसर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. समसर्वेषु भूतेषु, भूताच्या ठिकाणी समभाव ठेवून तो त्याच्यामध्ये मला पाहतो, आणि समभाव सगळ्यामध्ये ते वाढवतो किंवा प्रगट होतो त्याच्यामध्ये. सगळ्यासाठी समभाव, सगळ्या भूतात मी आहे, आणि तो माझ्या भिन्न नाहीये, सगळा मीच आहे. तू संपत तिथं. सर्वेषु भूतेषु. तुम्हाला का 2 मिनिटं बोलले त्याच्यावर आता सांगते आणि पुढे चालते, की माझा हमेशाच भर असतं की तुम्ही भरभर पळता, पारायण वगैरे, त्याचा अभिमान धरता. तुम्हाला पटत नाही, पारायण करू नका असं मी कधीच म्हणणार नाही, कारण आमचं वाचन असतं सतत, आणि हे अभ्यास आहे, तपश्चर्या आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्याकडे फक्त शब्द म्हणून बघतात, आणि त्याची गिनती करता, 100 झाले, 200 झाले, आज 300 झाले, ते पटत नाही मला. 3च वय वाचा, असा वाचा त्या हृदयातून बाहेरच येऊ नये. हो माऊली. कशाला वाचता भारावर? वाचू नये, वाचा, पण त्याचं काहीतरी घ्या, शब्दातलं ओढून घ्या काहीतरी. त्यांचं मनोगत वेळ जाणा, की अभंग काय म्हणतो, ओवी काय सांगते, आणि श्लोकातून काय शक्ती प्रगट होती. त्याचं जर तुम्हाला काही कळतच नाही, फक्त पुण्य होईल, अज्ञान जाणार नाही, संपणार नाही, ही आमची तळमळ असते. बाकी तुम्हाला पारायण करू नका, की वाचू नका, कुठे फिरू नका, हे आमचा भाव कधीच नसतो. कारण आम्ही आतापर्यंत गुरुजीच्या मंदिराच पारायण केले, मठातच. तुझ्यासारखं 6 महिन्याला, वर्षाला पारायण नव्हतं, दर महिन्याला पारायण, नॉनस्टॉप पारायण होते आमचे, थांबतच नव्हते. संपले की पुन्हा, संपले की पुन्हा. समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. मदभक्ती ही माझी भक्ती आहे, पराभक्ती, पराम श्रेष्ठ आहे, तो मला प्राप्त होतो. सगळ्यामध्ये जो मला पाहतो तो माझ्याकडे येतो. मृत्यूकडे नाही, कालाकडे नाही, यमाकडे नाही, कधीच नाही. मदभक्ती लभते पराम, त्याला लाभ होतो माझा. हीच खरी भक्ती आहे. थोडा मनोगत भगवंताचं कळून घेत जा. जसं ती काय बोलली संसारात, की आपल्याला कसं उत्तर देता आलं. तू बाई म्हणते मी कशी बोलले, मला का 93 म्हणले, 91 माऊली. ठीक आहे. ते ब्रह्म भाव योग्यता, पुरुषतो मग पंडसोता, आत्मबोध प्रसन्नता परी वैसे. वाव, मस्त ओवी आहे, नंबर 1 ओवी. भगवंतानं उत्तर दिलंय, ब्रह्मपदी वैसे. बापरे बाप, ब्रह्मबोध प्रसन्नता पदी वैसे. ब्रह्मबोध कोण देतात? संत गुरु ओवी, ग्रंथ ज्ञानेश्वरी, हे देतात ब्रह्मबोध.
आणि मग ब्रह्मबोध कोण घेतं? वृत्तीच्या साह्याने अंतःकरण खेचून घेतं. जसं द्रश्य वृत्तीला खेचता येतं त्रिपुटीच्या माध्यमातून, ते खोट आहे. पण जेव्हा ईश्वराचं सानिध्य, ईश्वराची शक्ती आणि ईश्वराची अनुभूती, ईश्वराची व्यापकता आहे, ही सिद्धी ज्ञानाची, ही वृत्तीला तिथं जाणता येतं. वृत्ती खोट्याला सोडून आत जाती आणि भगवंताच्या सान्निध्यात येते. ही ज्ञानाची सिद्धी तयार होती आणि ती चौकड तो आहे असं तिला जाणता जाणता ती त्याच्यामध्ये विलीन होती. पुन्हा ती खोट्याकडे येत नाही, कारण बालता वृत्ती होती खोट्याचा बात करून ती खऱ्यामध्ये साकार होती. ब्रह्मपात कसं होते, काय होते सांगते. खूप सुंदर चिंतन आहे. भयानक तुफान आहे हे, तुफान आहे तुफान. त्याच्या भाग्य त्याला कळती आणि ज्या मनाला ती लोभणी वाटते, लेकरू, सून, नात, पोरगी आवडती, जावायले आवडतो, आवडू दे व्यवहार आहे, असं चिंतन पण आवडावं म्हणून बोलावं लागतं आम्हाला. तुमचं आमचं वैर नाही. हो माऊली. समजते नाही? यांना वाटतं इकडचं काढलं, यांना टोचते बायांना, काही काही पायांना टोचू द्या, मग तसंच प्रेम इकडे घ्या. तिचा फोन आला यायले म्हणलं की बाई बेभान होती, मग तसं सद्गुरू आले की बेभान व्हा ना. चिंतन, श्रवण होतं का? आपण नाही होत. रोजच पुढे रोजच आहे काय? तसं नाही. नाना जन्म, नाना नाते, नाना व्यवहार खूप केले, त्याच्यातून दुःख सतत आलं. पण आता सुख आणि तो आणि मी हेच अंतर बंद करायचे आणि जीवाशिवाला एकत्र आणायचे. आता संताच्या संगतीत जगायचे, वेदाला बघायचे आणि स्वतःला ओळखायचे, आत्मरंगात रंगायचे, स्वानंद बनायचे. हो माऊली, असंच व्हायचंय. काय जन्म किती, मृत्यू किती, लेकर किती, नवरी किती, वासना किती, इच्छा किती, जन्म किती, याची गणती नाही आणि आपल्याला कळत नाही. माग जन्म किती घेतले, किती भोग भोगले, किती प्रारब्ध माग शिल्लक आहे. संचित कर्म लाख जन्माचे का कोटी जन्माचे, हे पण बायकाला कळत नाही. फक्त पॅकिंग करते आजकालच्या पिढीला. बाकी काही नाही. हो माऊली, अगदी खरं. किती जन्म घेतले माऊली, खूप ते संपले नाही, मनुष्य येऊन दिली, पुन्हा कर्म केले, पुन्हा बंधन तसंच ठेवलं आणि पुन्हा पाप पुण्य सुरू झाले, पुन्हा जन्म मृत्यू वाढले. नाही वाढले? वाढले माऊली. हो माऊली, पुन्हा तेवढेच. जेवढं पुण्य केलं तेवढे जन्म येतातच भोगायला. म्हणून पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न चिदानंद रूपम शिवोहम. देवा, पुण्य नको, पाप येऊ देऊ नको, अज्ञान राहू देऊ नको. तुझा माझा संबंध आहे ते भोगल्याशिवाय देह पडू देऊ नको. तू माझ्या जवळ आहेस तर दूर वाटू नको. तू आत आहेस तर बाहेर कशाला बघायचं मला. तू आम्ही एक आहे तर दोन कसा करायचं तुला. देवा, मी जर ब्रह्म आहे, मी जर आत्मा आहे, मी जर स्वयंभू आहे, मी जर परमात्मा आहे, तर मी अनात्मा मला का वाटतं, असा संशय कोणत्याच बाईला येईल. आणि वेदच कळलं ना, संसारच कळतो फक्त बाईंना. मग स्त्री असो या पुरुष असो, कळतो तो फक्त दृश्य, कळतो ते फक्त व्यवहार आणि कळतो तो फक्त बुद्धीला देह. परमात्मा कळणं ही अवस्था कुछ और है आणि जगत कळणं ही कुछ और है. जगत कळायला त्रिपुटी लागती आणि परमात्मा
कळायला वेद लागतं, श्रवण लागतं, ओवी लागती, पुण्य लागतं आणि शुद्ध अंतःकरण लागतं, विवेकाची खाण लागती, वैराग्याची शक्ती लागती, साधूची संगती लागती आणि श्रवणा परंपार लागतं. त्या ठिकाणी तपस्या लागते अभ्यासाची. तेव्हा भगवंताची भेट होती बुद्धीला. तेव्हा जन्म आणि मृत्यू थांबतो, तेव्हा ज्ञान संपत आणि मन रामामध्ये तरंगत एक होत. तेव्हा बुद्धीचं आणि रामाचं ऐक्य होत. त्याला आतील मिलन झाले दर्शन, आतील मिलन झाले दर्शन, हरी दिसे त्याला म्हणतात दर्शन. आतील मिलन काय गवळणीचा सुंदर, भयानक सुंदर येतात. हो ताई, रामकृष्ण हरी ताई, साष्टांग सद्गुरु माऊली. तो परमात्म्याचा स्पर्श झाला ते आतील मिलन. वृत्ती भगवंतात एक झाली ते आतील मिलन. अज्ञानातून बाहेर आली आतील मिलन. दृश्याची अनुभूती संपली, दृश्य बाधित ठरलं, दृश्य मावळलं, परमात्मा अकळला, स्वरूप प्रगटलं आणि बुद्धी राम झाली. संपला परमार्थ, संपला परमार्थ. हो माऊली, बोलणं साष्टांग. की प्रारब्ध हे आपल्या समोर थांबत नसतं, ते सुरूच असतं. मग ते सुखाचं असं दुःखाचं असं कशाचं पण असं, जसं तसं तुमचा साठा आहे पुण्याचं, तसं तुमच्या समोर प्रारब्ध उभं राहतं. पण प्रारब्ध सरकवायला साधक मला ठेवावं लागतं. मग ते सुखाचा असो का दुःखाचा असो, चांगला असो का मंगळा असो, त्याला सरकून पुढे जाणं, प्रारब्ध थांबणं आणि ईश्वरामध्ये मन लय होणं, भगवत भाव जागा होणं, आत्मभावात येणं आणि तो मी आहे अशी अनुभूती चाकणं. काय करते प्रारब्ध? काहीच नाही, काहीच करत नाही. म्हणून सगळ्या जगात ब्रह्मांडात महान असेल तर संत असतात आणि ग्रंथ असतात आणि श्रवण, हे 3 टप्प्यामध्ये आपण जगायचं. संत, ग्रंथ आणि श्रवण. तिन्ही शिवाय कुणालाही प्रेम नाही करायचं. करायचं तात्पुरतं, थोडस, अति नाही. ते प्रेम पुन्हा तुम्हाला देहाकडे आणतो आणि विकार बनतो, अज्ञान तसंच राहतं, मन भांबावत आणि सोबत असलेला परमात्मा दुरावतो आणि अनात्माच्या जगताकडे पसरतो, मृत्यूलोकाला जातो. मृत्यूलोक हे मग त्या लोकाला जातो तो, नाना लोकाला. कशाला जायचं नाना लोकाकडे? मृत्यूला भगवंताकडे न्या ना. तुझ्याकडे कशाला जावं तिनं? त्या वृत्तीमध्ये विकार का व्हावा? तिने देहाशी संबंध का करावा? तिनं खोट्याची ओळख का धरावी आणि खऱ्यातून ती बाहेर का यावी? याचं उत्तर तुम्ही द्यावं, आम्ही नाही. कळते काय बोलते ते? हो नाही माऊली, कळत? नाही कळतंय माऊली. मराठी कळते ना? आणि संत हे भक्तीनं भेटतात, पुण्यानं. माती कळण ओळण काही. हो माऊली, किती फरक आहे. बेटा पुण्याचं संत मिळतात, ग्रंथ कळतात, हृदयात राम प्रगटतो आणि अज्ञान तिथं विलय पावतं. प्रत्येक देहाला सोडून देते त्या क्षणी विठ्ठलाला भेटती आणि विठ्ठल विठ्ठल बनती. अध्यात्मशास्त्र लागतं याला, बाकीचं लागत नाही. बहिरंग तुमचं खटाटोप, मरणाचे कट्टन, मरणाचा पैसा, मंडपण पिंडप, बसा टाकीत कामी डोक्याला ताण. चमचम परमार्थ म्हणायची महाराज, चमचम. हो माऊली, खरंच आहे माऊली. लग्न
भाव योग्यता पुरुष तो मग पंडस होता. ते ब्रह्म भाव योग्यता. बापरे अर्जुना, देहभाव आणि ब्रह्मभाव दोन स्टेप आहेत बुद्धीच्या. कोणता देवा? अरे देहभाव वृत्तीचा संबंध जडाशी असतो आणि अज्ञान तसंच कायम असतं. मग वृत्ती खोट्याला पाहत असती आणि माझ्यापासून दूर असती आणि जगस्याकडे सतत असती. त्याला देहभाव म्हणतात. तिला ओळख खोट्याची आहे, हा विकार वृत्तीचा आहे आणि अनुभव सुख दुःखाचा आहे. तो संबंध जगताचा आहे. पण जेव्हा माझा संबंध होतो आणि संबंध होण्याची वेळ येते, योग्यता हृदयाची बनती. ब्रह्मभाव योग्यता पुरुष तो मग पंडस होता. मग तो पुरुष कसा होतो? ब्रह्म होतो. ऐक अर्जुना, आत्मबोध प्रसन्नता पदी वैसे. ब्रह्मरूप होण्याची योग्यता अंतःकरणाला आली तर ते अंतःकरण देहाला सोडून देत आणि ते मन माझ्याकडे प्रवेश करत आणि त्या स्वरूपाला जाणता जाणता ती वृत्ती स्वरूपामध्ये लीन होती आणि दोघांचा संबंध होतो. आणि तेव्हा त्या वृत्तीला मी कळतो. माझा अनुभव ती वृत्ती चाकते आणि ब्रह्मपदी बसती. ती खरी आत्मस्थिती. साष्टांग दंडवत माऊली. माऊली, तुम्ही पुढचे रेकॉर्डिंग 2दा-3दा ऐका. बाकीच्या पोत्या बंद करा. कळकळीची विनंती. अर्जुना, एक देहभाव असतो, एक ब्रह्मभाव असतो. वृत्तीच्या पाठीमागे अज्ञान कायम असतं तेव्हा वृत्ती देहाकडे येते, भगवंताकडे नाही येत. जेव्हा अज्ञान सोडण्यासाठी श्रवण येतं, साधू मिळतात आणि ग्रंथ कळतात, तेव्हा अंतःकरण ईश्वराकडे सहज जाते वृत्ती. आणि मग त्या वृत्तीला मला प्राप्त होण्याची जी स्थिती येते त्याला ब्रह्मभाव योग्यता म्हणतात. तिला माझ्या वेळाचा काल असतो, ती माझ्याकडे एकरूप होण्याची एक क्षण असतो. ब्रह्मभाव योग्यता. असा पुरुष त्या स्वरूपामध्ये एकरूप होतो आणि आत्मरूपामध्ये सहज जातो तो आणि मला पाहतो आत. जगताला पाहणं वेगळं अर्जुना आणि मला वृत्तीच्या साह्यानं जाणणं म्हणजे पाहणं, अनुभवणं म्हणजेच पाहणं अर्जुना. ते मी त्याला देतो पद, ब्रह्मपद. मग ब्रह्मभाव जागा होतो, देहभाव बंद होतो, वृत्तीचा लय होतो, अनुभव सतत येतो आणि वृत्ती देहाला सोडून माझ्याकडे येते आणि मला पाहून माझ्यातच रमती आणि मधुरूप बनती. ही खरी आत्मस्थिती. खरी आत्मस्थिती की त्याची प्राप्ती. संसार पटपट आटपावा आणि परमार्थाच्या वाटेवर यावं. साधूला शरण जावं आणि त्यांना सांगितलेले गीतेचं वर्म भोगावं. बाकी काही करू नये बुद्धीनं, मनानं. एकच लक्ष करावं, लक्षित की तो परमात्मा त्याला प्राप्त करायचा. हा जन्म सार्थकी लावायचा आहे आणि बोध हृदयात साठवायचा आहे आणि तो आत्मरंग भोगायचा आहे. एवढंच कळावं. बाकी संसारात काय असो काय नसो आणि शेवटी भौतिक आहे बेटा, ते नश्वर आहे. नश्वर आहे काय नाही काय त्याच्यामध्ये रमू नये आणि त्याच्यासाठी झगडू नये आणि त्याच्यासाठी आयुष्य वाया घालू नये. आयुष्य घालावं साधूसाठी, आयुष्य वेचावं अज्ञान संपवण्यासाठी आणि बुद्धी पाठवावी हरीसोबत राहावं. देहासोबत राहणे बुद्धीनं. दृश्याला आकर्षित होणे, कारण दृश्य खोट आहे. आकर्षण कशाला त्याची ओळख कशाला, दृश्याचा संबंध कशाला, दृश्याचा मोह कशाला. दृश्यात असलेला परमात्मा पाहायचाय मला. हे कळावं. भौतिकाला कशाला बोलावं, अज्ञानात किती जगावं, जन्म मृत्यूला किती भोगावं आणि भगवंताला का दूर करावं आणि ईशाकडे का जावं. विकार का व्हावा, वृत्तीला का धरून बसावं, वृत्तीला सोडून त्याला बघावं. शब्दाविन संवाद जे मला तुला बघायचं
तर देवा शब्दाच्या पुढे येस तू, गुणाच्या पुढे येस. जगताला संपवल्यावर तू येस, दृश्य भाव टाकल्यावर तू येस. पण दृश्यच मनातून जात नाही जगत आणि देह, तर तुझी भेट कधी होणार? मग ती तुझ्यामध्ये कशी येणार? तर तुझा बोध तिला कसा धरता येणार? आणि तुझा अनुभव ती कशी चाकणार? आणि भवातून कशी निघणार? अज्ञान कसं संपणार? भगवंता तू कधी मला भेटणार रे? पांडुरंगा तू कधी दर्शन देणार रे मला? सांग ना रे, बोल ना रे. कळा साष्टांग दंडवत माऊली. हेच मिळावं, हे त्यासाठी जगा. पांडुरंगाला काय म्हणावं. सुंदर माऊली. तेच विषय तो विषय सांगितलाय माऊलीनं. ज्ञानी तो आत्मा माझा, तो माझा आत्मा आहे, तो माझ्या जवळ आहे. तो मला मी त्याला माझ्या जवळ घेतो, दूर नाही ढकलत. भले संसारिकांना जवळ दूर करू दे, मत्सर करू दे, द्वेष धरू दे, पायाने लाथरून टाकू दे, पण भगवंताला लाथाडीत नाही, वेग त्याला दूर करत नाही आणि ओवी त्याच्या हृदयातून सरकत नाही. तो साधू असतो बाबा, तो साधू असतो. तेच साधू जाणा, तोच साधू जाणा. व्यवहार नाही सांभाळायचा, व्यवहाराकडे नाही थांबायचा, व्यवहार करायचा पण व्यवहार नाही धरायचा. 2 गोष्टी लक्षात ठेवा आजच्या आयुष्यातल्या, सुवर्णाक्षरातल्या. व्यवहार करायचा पण व्यवहाराला नाही धरायचं. होत तिला आधार आहे. मी त्रिपुटी सोबत काय ग? माझ्या संबंधात त्रिपुटीची उत्पत्ती आहे, तर माझ्यातून ती प्रगट होती आणि पुन्हा माझ्यातच येते. ज्याच्यातून उत्पत्ती आहे तो मी आहे, त्रिपुटीचा जिथे लय आहे तो मी आहे, व्यवहार मी नाही. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुष दोन पंडित होता, आत्मबोध प्रसन्नता पदी वैसे. आत्मबोध प्रसन्नता पदी वैसे. मग तो काय करतो? माझ्या प्राप्तीची योग्यतेचा काल आला की तो बोधामध्ये येतो, देहात नसतो, बोध पकडतो आणि त्या बोधानं माझी प्राप्ती करून घेतो आणि तो प्रसन्नता म्हणजे आनंद पदावर येतो, आनंद भोगतो. तो माझा विशेष आनंदाची त्याला गरज राहत नाही. तो ब्रह्मपदी येतो म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जातो, तिथे राहतो, आत्मसुखासोबत रंगून जातो. प्रसन्नता म्हणतात, आत्मबोध प्रसन्नता. वृत्ती त्या आत्मसुखाची समरस होती आणि त्या परमात्म्यापाशी सहज येते आणि त्या पदावर बसते आत्मस्वरूपाच्या. म्हणजे ते पद आहे, आपल्या तत्व आहे, आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. तिथं ती जाते आणि तिथं ती थांबते जाऊन. तुला पुन्हा बाहेर यायची गरज नाही. मग त्या सुखामध्ये ती अभिन्न होते. भरपूर काय सांगता येते बेटा, आता काय काय सांगू, असं हृदय मधून उकळ्या मारते. म्हणून मला पुढे जावं लागते राजा. त्याच्यावर 1 तासही बोलू शकते, 8 दिवस बोलू शकते, पण नाही आता मला पुढे जायचंय. चला मी थांबते इथं. आत्मबोध खूप सांगता येतं, खूप ऐका. जेणे निपजे रससोय तो तापही जे जाय, ते 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 का होय प्रसन्न जैसे. जेणे निपजे रससोय. रससोय म्हणजे स्वयंपाक. ज्या अग्नीमुळे स्वयंपाक तयार होतो आणि स्वयंपाक तयार झाल्यानंतर तो अग्नी थांबला जातो, बंद होतो आणि तो स्वयंपाक पक्वान खायला कामी येतं. तसे जी वृत्ती माझ्याकडे येते, पुन्हा अभ्यास चिंतन मनन थांबतं आणि माझ्या सुखाची अनुभूती वृत्ती घेते आणि माझ्यातच लीन होती, देहाच्या संबंधातून बाहेर येते. ते सुख सदा न कदा प्रगट होतं, ते आत्मसुख असतं. तसं जेव्हा रससोय म्हणजे स्वयंपाक तयार होतो, ते तो पक्वान, ते पदार्थ, तो अग्नी, त्याचं काम आहे. आणि जेव्हा स्वयंपाक बनला तर अग्नी बंद होतो आणि त्याची चव जेव्हा घेते
आणि तृप्त मन होत. पुन्हा त्याला शिजवायची गरज नाही, फक्त खायचं आणि तृप्त व्हायचं. तसं ऐकायचं आणि मुक्त व्हायचं. इकडे खायचं तृप्त व्हायचं, इकडे ऐकायचं मुक्त व्हायचं. रामकृष्ण. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. निपजे म्हणजे तयार होतो स्वयंपाक. तो तापोही जे जाय, तो ताप म्हणजे अग्नी पण संपत. ज्या अग्नीवर स्वयंपाक होतो तो स्वयंपाक झाल्यावर अग्नी शांत करून बटन बंद करावं लागतं. हे पण सांगावं लागतं रे बाबा. तो तापोही जे जाय तैते का होय प्रसन्न जे. मग तो स्वयंपाक बघूनच मन प्रसन्न होतं. खाल्ल्यावर किती प्रसन्न होईल. हो माऊली, खरंच बघूनच छान वाटतं. किती मस्त वाटतं. स्वयंपाक छान झाला तर लोक जेवतात. करणाऱ्या बाला वाटतं मला छान झाला. रस्सी तर्री सकाळी सांडीजे गंगा कागीत टाटा पांगा उघटू पडे. नाना भरती या लग बघा. सकाळी सांडीजे गंगा. तर ऋतूमध्ये गंगा जसा तिचा वेगही थांबतो, तिचं पाणी कमी होतं, तिला ओहोटी म्हणतात. आणि जेव्हा गंगेचं पाणी वाढतं त्याला भरती म्हणतात. तसं नाना भरती या लग बघा. सरत काळी सांडीजे गंगा का गीत राहता पंगा ओहटू पडे. गीत गीत संपलं की त्या गीताचा स्वर, ती लय, ते ध्वनी, ते सगळं कमी कमी होतं. गीत थांबलं की स्वर बी थांबतो, टाळ बी थांबतो, लय बी थांबतो. तशी वृत्ती माझ्यात आली की थांबते. तशी वृत्ती माझ्यात आली की थांबती, वळवळ करत नाही. हो माऊली, आता वळवळच नाही. ताल आणि आवाज सगळं बंद होतो. तशी माझी प्राप्ती झाल्यावर वृत्ती शांत होती. बाकीचे सगळे जे आहे ते सगळं थांबतं. कुणीकडे जायची गरज नाही. त्याला समजून घ्या बाबा. तैसा आत्मबोधी उत्तम करिता होय तो भ्रजो भ्रम तोही जेने समूह निजाय. तैसा आत्मबोधी उत्तम करिता होय जे श्रम. मला प्राप्तीसाठी केलेलं चिंतन मनन श्रवण जाणं गुरुकडे येणं, देहाचे कष्ट अभ्यासाचे कष्ट, मनानं चिंतन केलं मानसिक तप होतं. देह ठिकाणी बसून सारखा अभ्यास केला, देहाचं काही तप होतं. आणि वाणीनं बोललं सांगितलं चिंतन केलं वाचिक तप होतं. ह्या तिन्ही तप टाकून निघतं आणि मग माझी प्राप्ती होती. ते कष्ट पुन्हा थांबतात कारण हृदयात प्रगटतो. उद्यमी मग खटपट करायची गरज नाही. करता होय जे श्रम तो हे जेथे समूह निजाय. तो श्रम म्हणजे श्रम बंद होतो. ज्या ठिकाणी मला जाणण्याची जी स्थिती वृत्तीची जे तप आहे, देहाचं कष्ट आहेत, सहनशीलता, शमदम, तद्भाव परम, कारण माझ्या प्राप्तीचे जे पॉइंट्स आहेत ते ऐका. माझ्याकडे येण्यासाठी वृत्तीला सम दम श्रद्धा उपरम, मनाचा निग्रह आणि पुन्हा विवेक वैराग्य प्राप्त करावं लागतं. त्यासाठी अभ्यास करावा लागतो, श्रवण करावं लागतं, साधूची संगत धरावी लागते. आणि हा संबंध टाकण्यासाठी ही माया त्या बुद्धीला देहाकडं विसराकडे जाऊ देत नाही. ती मायाची शक्ती अघटित आहे. ऐका, ती माया त्या मनाला देहाकडे आणून ठेवते, भगवंताकडे जाऊ देत नाही. ही मायेची शक्ती तोडावी लागते, गुणाला सोडावं लागतं आणि भगवंताकडे बुद्धीला जाता यावं लागतं श्रवणाच्या शक्तीनं, अंतःकरणाच्या हृदयाच्या अधिकारानं आणि साधूच्या कृपेनं. ते मन ईश्वरामध्ये जाऊन थांबतं. मग ते जाणण्याचे कष्ट तपस्या मग ते थांबते. उद्यम मग ते कष्ट थांबतात पुन्हा परमार्थाचे. मग भोगायचे सुख आत्मसुख. मग काय करायचं नाही, मग फक्त त्या सुखात राहायचं आणि ते सुख जगाला द्यायचं. त्याला साधू म्हणायचं. रामकृष्ण.
साष्टांग हो दंडवत माऊली साष्टांग. ना महामती तो, तसं भीष्माला महामती म्हटलेले, मान बुद्धिमान, मान तपस्वी. तसं जो मला जाणतो आणि माझ्या मध्ये येतो तो देहात नाही राहत, खोट्याचा संबंध संपवतो, अनुभवामध्ये जगतो, तो मला सतत बघतो, सतत अखंड माझ्यातच असतो, देहात नसतो. कारण देहाचा बाध असतो, अज्ञानाचा निराश असतो आणि बोधाचा त्या ठिकाणी लख प्रकाश असतो. तेव्हा तो आणि मी एकत्र असतो, कारण तो मीच होतो. साष्टांग दंडवत तो माऊली. तो राहत नाही. हा खूप छान आहे खूप बेटा. छान. कसं म्हणतो, खूप छान आहे मा. हे अमृत घे तुम्ही रोज प्यायला. हो माऊली. देवावर तो हा महादेव बाप्पा. हे ती दशेची ख्याती, ते भोग तसे महामती, योग्य तो गा. अर्जुना, आत्मबोध ह्या नावानं जी माझी ख्याती, माझं वर्णन आहे ना, माझ्या बोधानं तू आत्मरूप होतो, जो देहरूप असतो. ही ख्याती ना, की माझा बोध, माझं ऐकणं, माझं श्रवण, माझं कळणं, माझी जाणीव आणि मला जाणणं, हे ज्याच्यामध्ये असतो ह्या भक्तीत, तो की माझी ख्याती आहे ना, वर्णन, तो माझ्यामध्ये असतो. हा आत्मबोध प्रशस्ती. मी कसा प्रगट होतो, मी कसा तुमच्यामध्ये झाकलेला आहे, ते मी माझ्या झाकल्याचं झाकण आवरण कोण काढतो? अज्ञान. झाकण म्हणजे अज्ञानी अर्जुना. मला न जाणणं आणि देहालाच मानणं, देहाला जाणणं. ज्या वृत्तीनं देहाला जाणणं ती वृत्ती अज्ञानाची आहे, आणि जी वृत्ती अज्ञानाला सोडून माझ्या आत येते ती वृत्ती ज्ञानाची आहे. आणि ज्ञान व्हायला आत्मबोध लागतो, आणि आत्मबोध साधूकडून येतो, आणि साधू भाग्यानं मिळतो, आणि साधूच्या संगतीत जो साधना करतो तो मला प्राप्त होतो, आणि तो माझ्याकडे येतो, माझ्या आत राहतो, तो देहात कधीच नसतो, कारण तो मला पाहतो आणि मद्रूप होतो. आत्मबोध प्रशस्ती. खूप छान माऊली. साष्टांग दंडवत. ही दशा म्हणजे अवस्था. जसं एखादी दुर्बळाची कन्या समर्थानं केली, अवदसा निमाली दारिद्र्याची. एखाद्या मुलीला खायला नसतं अन्न, त्या राजाने तिला पकडून पसंत केलं आणि तिला राणी केलं, तर पहिली अवस्था राहिली का? नाही जरा माऊली. बोला. नाही. दुर्बळाची कन्या समर्थानं केली, दारिद्र्य निमाली, दरिद्री गेली तिची. तसं अज्ञान हे दरिद्रता आहे तुमची, तुम्हाला कळत नाही. आम्ही काय बोलावं? तुम्ही ह्या भौतिक श्रीमंतीमध्ये माजून जाता. त्याला आम्ही कवडी किंमत देतो, 0 बजेट. ज्याच्यापाशी साधू संघ आहे, ज्याच्यापाशी गीता आहे, ज्याच्यापाशी वेद आहे, ज्याच्यापाशी भक्ती आहे, ज्याच्यापाशी नाम आहे, ज्याच्यापाशी साधू आहेत, त्यांची प्रॉपर्टी जास्त आम्ही मानतो. तुम्हाला काय मानायचं ते माना. कारण बंगला पडतो, धन पण चंचल जातो, प्रॉपर्टी पण तुम्हाला सोडून पुढे जावं लागतं. ती प्रॉपर्टी काय कामाची, त्याला सोडून तुम्ही जाता, अलग होता. पण आमची प्रॉपर्टी भगवंतान तुम्ही एक राहता. सांगा कोण छान आहे, कोण श्रेष्ठ आहे, कोण महान आहे? कळत नाही तुमच्या बुद्धीला. त्याला आम्ही काय करावं? आम्ही काय करावं? ज्या संपत्तीच्या जोरावर तुम्हाला माज आहे, तर ती संपत्ती सोडून तुम्हाला पुढे निघायचंय. ज्याचा वियोग आहे ते भौतिक आहे, त्याचा संयोग आहे ते आध्यात्मिक आहे. साष्टांग दंडवत माऊली. मार्मिक शब्द आहेत. त्याची दशेची ख्याती. आत्मबोध हृदयानं पकडला, मस्त बोधात आणि बुद्धी देहात नाही राहिली, जगात पण नाही राहिली, विषयात पण नाही राहिली. ती फक्त भगवंतात येण्यासाठी बोध घेतला, आणि बुद्धी आणि बोध एकत्र झाले, आणि ते भगवंतामध्ये सहज गेले. आत्मबोध प्रशस्ती. पुन्हा ऐका, ही ती दशेची ख्याती. मग दशा कोणती, त्याची अवस्था कोणती हृदयाची, स्थिती कोणती मनाची? तर ती स्थिती मला प्राप्तीची. मला
माझ्यापाशी मन येऊन थांबतं ना, ती माझ्यात रंगतं ना, आणि ती मला जाणतं ना, आणि जेव्हा ते मधुरूप होतं ना, ती अवस्था. देहात रंगणं वेगळं, देहात मन थांबणं वेगळं, देहाचा संबंध होणं वेगळं, देहाला सोडून भगवंताकडे येणं वेगळं. ती दशेची स्थिती आत्मस्थिती म्हणतात त्याला. जडाला सोडून बुद्धी अंतरंगात जाती आणि अंतर्मुख होती, त्या स्वरूपापाशी जाती, आणि तो मी आहे अशी अनुभव ती घेती. त्याला म्हणतात दशेची ख्याती. ती अवस्था आपण बघतो ती ज्ञानानं, ती देतात साधू बोधानं, आणि ती मिळते साधकाला त्यांच्या पुण्यानं, आणि ते वर्म येत हातात ज्ञानानं, आणि ती तो राम प्रगट हृदयामध्ये तुमच्या आयुष्याच्या तपानं. साष्टांग दंडवत माऊली. हृदयामध्ये राम प्रगटावा. हा बेटा, ह्यासाठी आपण श्रवण करतो. माझं साधक खूप सुंदर आहे सगळे, माझं कुटुंब तुम्ही आहेत, माझी शक्ती तुम्ही आहेत, माझ्या अवतीभोवती तुम्हीच आहेत, कारण मी तुमच्यासाठी थांबले खाली. हो ताई. रामकृष्ण हरी ताई. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हॅलो, कोणी बोललं का? राधा